रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, किंबहुना त्यांच्याकडे तो मागितला आणि त्यांना द्यावा लागला आणि त्यानंतर चर्चा होती ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा त्यांच्याकडून घ्यावा किंवा त्यांना या पदावरून हकालपट्टी करावी। सरते शेवटी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आणि आपली भूमिका मांडली। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे, आज सुद्धा माझी तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे असं सुनेत्रा पवारांशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिल्याचं चाकणकरांनी सांगितलं। राजीनामा दिला आणि मग त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की खरात संदर्भात माझी जी भूमिका मी मांडली त्या भूमिकेवर मी ठाम आहे। बघूया अशोक खरात प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। अशोक खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकमध्ये आतापर्यंत 74हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। नाशिकच्या सातपूर परिसरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये काम करणाऱ्या वॉलमन ग्रुपवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। शहरातील पाणीपुरवठा सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांचा हा एक ग्रुप आहे। या ग्रुपमधील 4 लोकांवर गुन्हा दाखल झालाय, तर ॲडमिननं सेटिंग बदलून सगळेच ॲडमिन केल्यानं ग्रुपमधील 40 वॉलमन चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत। पाणीपुरवठा विभागाच्या वॉलमन ग्रुपवर कारवाई झाल्यानं ग्रुपमधील सगळे वॉलमन हे चौकशीच्या भीतीनं गायब झालेले आहेत। त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झालेला आहे। 40 वॉलमन चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत आणि त्यामुळे ते गायब झालेत। याच लोकांनी नाशिकमधले खरातचे जे महिलांचे व्हिडिओ होते ते सगळीकडे पसरवले विदाउट ब्लर, म्हणजे ब्लर न करता ते व्हिडिओ पसरवले, त्यामुळे ते सगळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत आणि या सगळ्याचा थेट परिणाम हा पाणी पुरवठ्यावर झालेला आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। लक्ष्मण, गंभीर प्रकारे पाणी पुरवठा विभाग, त्यातले हे वॉलमन आणि ते अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करत होते, काय सांगाल? सगळ्या प्रकरणामध्ये धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरात प्रकरणाचा थेट परिणाम जो आहे तो नाशिककरांच्या पाणी पुरवठ्यावर होईल असा कोणी विचारही केला नव्हता, मात्र तसं घडलेलं आहे। याचं कारण आहे की नाशिक महानगरपालिकेने काही कंत्राट पद्धतीने वॉलमन भरलेले आहेत आणि हे वॉलमन जे आहेत ते नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम करतात। अर्थात काही भागांमध्ये सकाळच्या सत्रात पाणी सोडलं जातं, काही भागात दुपारच्या सत्रात, तर काही वेळेला संध्याकाळच्या सत्रात पाणी सोडलं जातं। मग हे पाणी सोडणारे जे वॉलमन आहे हेच मात्र आता या सगळ्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात आलेले आहे। हे प्रकरण घडलेलं असं आहे सुवर्णा की या सगळ्या वॉलमनचा एक नाशिकमधला ग्रुप आहे वॉलमन ग्रुप नावाचा, आणि या वॉलमन ग्रुपवरती एका इसमानं ह्या सगळ्या प्रकरणातल्या अर्थात अशोक खरात जे प्रकरण आहे बंधूबाबाचं, त्या प्रकरणातील ज्या पीडित महिला आहे त्या पीडित महिलांचे व्हिडिओ या ग्रुपवरती टाकलेले होते आणि हे टाकलेले व्हिडिओ जे आहे ते इतरत्र पसरत होते। ह्या सगळा तपास करत असताना नाशिकच्या सातपूर पोलिसांना या सगळ्या प्रकरणाची कुणकुण लागली आणि त्यांनी या प्रकरणातला जो वॉलमन ग्रुप आहे त्या वॉलमन ग्रुपला ताब्यात घेतलं। अर्थात त्या ग्रुपच्या 4 लोकांना ॲडमिनसह 3-4 लोकांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी हे सगळे व्हिडिओ व्हायरल केल्याचं समोर आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये 4 लोकांवरती पहिला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। आणि यानंतर या ग्रुपमध्ये ज्यावेळेला तपासणी केली त्यावेळेला या ग्रुपची सेटिंग बदलून सगळेच ॲडमिन तयार करण्यात आलेले होते। त्यामुळे तब्बल 40 वॉलमन जे आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहे आणि या चौकशीच्या भीतीनं आपल्यावर कारवाई होईल या भीतीनं यातले अनेक वॉलमन जे आहेत ते गायब झालेले आहेत। त्यांचे फोन जे आहेत ते त्यांनी बंद करून ठेवले आणि त्याचा परिणाम जो आहे सुवर्णा तो थेट नाशिक शहराच्या पाणी पुरवठ्यावर झालेला आहे। कारण हे वॉलमन गायब झालेले आहे, पाणी कधी सोडायचं केव्हा सोडायचं ही सगळी यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित असते दररोज, मात्र त्यातलेच हे लोक गायब झाले आणि त्याचा परिणाम नाशिकच्या सिडको, सातपूर, पंचवटी त्याचबरोबर नाशिक रोड हा शहराचा वेगवेगळा जो भाग आहे त्या वेगवेगळ्या भागामध्ये काही ठिकाणी सकाळचं पाणी दुपारी गेलं, दुपारचं पाणी संध्याकाळी सोडलं गेलं, असा फटका जो आहे तो नाशिककरांना त्याचा बसतोय। आणि त्यामुळे आता पोलिसांनी देखील पुन्हा एकदा आव्हान केलेलं आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही व्हिडिओ व्हायरल केले तर आपल्यावर कठोर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणात दिलेला आहे। सुवर्णा, नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नाशिक पोलिसांनी खूप मोठी कारवाई केली आहे याकरता असं म्हणायला हवं, कारण एखादा व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्या मुळाशी जाणं, तो कुठून व्हायरल व्हायला सुरुवात झाली याच्या मुळाशी जाणं कठीण असतं, पण ते पोलिसांनी केलेलं आहे आणि म्हणून या वॉलमन ग्रुपवर आता कारवाई होईल कदाचित। त्यांनी
त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, वॉलमन ग्रुपवर आलेले सगळे जे व्हिडिओ होते, जे ब्लर नव्हते, ते सगळीकडे पसरवले. त्यामुळे 4 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे.